नवऱ्याची ढाल भाग 10. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाबाहेर आज सकाळी कमालीचा तणाव होता. इनामदार घराण्याचा वारस आणि कोट्यवधी मालमत्तेचा हा खटला असल्याने स्थानिक मीडिया आणि लोकांचे डोळे या सुनावणीकडे लागून राहिले होते. पण कोर्टांच्या पायऱ्यांवर उभे असलेले शशिकांत मामा आज नेहमीसारखे हसत नव्हते. त्यांच्या कपाळावर आधीच घाम फुटला होता आणि ते सतत अद्वैतच्या कानात काहीतरी पुटपुटत होते. मुंबईत वॉर्डबॉय पकडला गेल्याची आणि हायवेवर चेस फेल झाल्याची बातमी अद्वैतने रात्रीच मामांना दिली होती. अद्वैत, त्या कार्ट्या राघवने आपल्या गुंडाचा व्हिडिओ बनवलाय. तो जर कोर्टात दाखवला माझी वकिली तर जाईलच, पण मला थेट जेल होईल रे. मामा भीतीने थरथरत होता. मामा शांत राहा. आपण कोर्टात तो रिपोर्ट आणि व्हिडिओ ॲडमिसिबल होऊच देणार नाही. राघवने कोर्टाच्या परवानगीशिवाय गुप्तपणे ती टेस्ट केली आहे. आपण त्याच मुद्द्यावर त्याला खेचू. अद्वैतने आपला शेवटचा पत्ता काढत मामाला धीर दिला. प्रियासुद्धा एका कोपऱ्यात नखं खात अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. तेवढ्यात वाड्याची काळी फॉर्च्युनर कोर्टाच्या आवारात येऊन थांबली. ड्रायव्हिंग सीटवरून सायली अत्यंत खंबीरपणे खाली उतरली आणि तिने मागचा दरवाजा उघडून लहान कृष्णाला कडेवर घेतले. बाजूच्या सीटवरून राघव उतरला. त्याचा उजवा हात खांद्यापाशी जखडलेला होता, पण चेहऱ्यावर एक विजयी बिझनेसमॅनची जरब होती. रावसाहेब बाबा त्यांच्या लाकडी काठीचा दरारा दाखवत त्यांच्या मागे चालत कोर्टाच्या हॉलमध्ये शिरले. न्यायाधीश महोदय आपापल्या आसनावर बसले आणि केस पुकारली गेली. केस सुरू होताच दिग्विजयचा वकील अद्वैत ताडकन उभा राहिला. त्याने राघव आणि सायलीला कोर्टात उभे राहण्याची संधीच न देता थेट आक्षेप घेतला. युअर ऑनर, कालच्या सुनावणीत आम्ही कृष्णाचा ताबा मिळवण्यासाठी बाल हक्क संस्थेचा आदेश आणला होता, पण राघव इनामदार यांनी कायद्याला डावलून या कोर्टाची कोणतीही परवानगी न घेता काल रात्री कृष्णाला मुंबईच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची DNA टेस्ट केली आहे. कायदा सांगतो की कोर्टाच्या अधिकृत आदेशाशिवाय केलेली कोणतीही वैद्यकीय चाचणी ही पुराव्यासाठी ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. त्यामुळे राघवराव जो काही रिपोर्ट आणतील तो हा कोर्ट स्वीकारू शकत नाही. उलट कोर्टाची दिशाभूल केल्याबद्दल राघवरावांना दंड झाला पाहिजे. अद्वैतने कायदेशीर पळवाट शोधत जोरदार युक्तिवाद केला. अद्वैतचे हे शब्द ऐकून शशिकांत मामाच्या जीवात जीव आला. त्याला वाटले की आपण आधीच कायदेशीर तटबंदी करून राघवला ब्लॉक केले आहे. प्रियानेही सुटकेचा श्वास सोडला. जज साहेबांनी राघवकडे पाहिले. राघवराव, अद्वैत वकील जे सांगत आहेत ते खरं आहे का? तुम्ही कोर्टाच्या परवानगीशिवाय ही टेस्ट केली आहे का? इनामदारांचे वकील उभे राहिले, पण राघवने त्यांना थांबवून स्वतः बोलायला सुरुवात केली. युअर ऑनर, आम्ही कोर्टाच्या परवानगीशिवाय काल मुंबईला गेलो होतो कारण शशिकांत मामा आणि तुरुंगात असलेला दिग्विजय आमच्यावर खोटे आरोप करत होते. पण आम्ही तिथे केवळ DNA टेस्ट करायला गेलो नव्हतो, तर शशिकांत मामाचा खरा चेहरा या कोर्टासमोर आणायला गेलो होतो. राघवने सायलीकडे पाहिले. सायलीने लगेच आपल्या बॅगेतून तो डिजिटल सीलबंद रिपोर्ट आणि एक पेनड्राईव्ह कोर्टाच्या क्लार्ककडे सुपूर्द केला. युअर ऑनर, अद्वैत बाबू म्हणतात ना की हा रिपोर्ट बेकायदेशीर आहे, पण हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियनशिप ॲक्टनुसार मुलाचे नैसर्गिक रक्षक म्हणजेच त्याचे आजोबा रावसाहेब इनामदार यांच्या लेखी संमतीने आम्ही ही टेस्ट केली आहे. त्यामुळे ही टेस्ट 100% वैध आहे. आणि राहिला प्रश्न आम्ही मुंबईलाच का गेलो, तर त्याचा पुरावा या पेनड्राईव्हमध्ये आहे, राघवने ठामपणे सांगितले. जज साहेबांच्या आदेशानुसार कोर्टाच्या मोठ्या स्क्रीनवर जो लॅबमधील व्हिडिओ प्ले झाला. व्हिडिओमध्ये जे हॉस्पिटलचा तो वॉर्डबॉय रंगेहात पकडला गेला होता आणि भीतीने थरथरत शशिकांत मामांचे नाव घेत होता. मला कोल्हापूरच्या शशिकांत विधाते आणि अद्वैत वकील साहेबांनी पाठवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हा रिपोर्ट निगेटिव्ह आला पाहिजे, म्हणून सॅम्पल बदलायला लावला. तो व्हिडिओ कोर्टात दिसताच अद्वैतचा तो तांत्रिक युक्तिवाद एका सेकंदात हवेत उडाला. जज साहेबांचे डोळे रागाने लाल झाले.
कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी थेट सरकारी लॅबमध्ये सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न झाला होता. हा कोर्टाचा सर्वात मोठा अवमान होता. शशिकांत विधाते, अद्वैत सूर्यवंशी, काय प्रकार आहे हा? जज साहेबांनी हातोडा जोरात आपटला. तुम्ही दोघे कोर्टाच्या पुराव्यांशी खेळ करत आहात. शशिकांत मामाचे पाय भीतीने थरथरू लागले. त्यांच्याकडे आता बोलायला एकही शब्द उरला नव्हता. जज साहेबांनी डॉक्टर कुलकर्णी यांनी पाठवलेला तो डिजिटल सीलबंद DNA रिपोर्ट स्वतःच्या हाताने उघडला आणि त्याचा अंतिम निकाल वाचला. मुंबईच्या JJ हॉस्पिटलच्या अधिकृत DNA रिपोर्टनुसार हा लहान मुलगा कृष्णा शशिकांत मामाने उभा केलेल्या खोट्या मुलाशी मॅच होत नाही, तर तो मृत देविका इनामदार यांचाच सख्खा आणि खरा मुलगा आहे. हा वैज्ञानिक पुरावा 100% सिद्ध करतो की कृष्णाच इनामदार घराण्याचा खरा वारसा आहे. जज साहेबांनी आपला अंतिम आदेश लिहायला सुरुवात केली. हा कोर्ट शशिकांत विधाते आणि दिग्विजय सूर्यवंशी यांचे सर्व दावे फेटाळून लावत आहे. कृष्णाचा अधिकृत आणि कायदेशीर ताबा त्याचे आजोबा रावसाहेब इनामदार, त्यांचे काका काकू राघव सायली यांच्याकडेच राहील. तसेच कोर्टाची दिशाभूल करणे, लहान मुलाला डांबून ठेवणे आणि सरकारी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा गुन्हा केल्याबद्दल कोर्ट शशिकांत विधाते यांना तत्काळ अटक करण्याचा आणि अद्वैत सूर्यवंशी यांची वकिलाची सनद निलंबित करण्याचा आदेश देत आहे. जज साहेबांनी हातोडा मारला आणि कोर्टातील पोलिसांनी पुढे होऊन शशिकांत मामांच्या हातात बेड्या ठोकल्या. मामा कोर्टाच्या हॉलमध्येच ढसाढसा रडू लागले, पण सुलोचनाबाईंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. प्रिया भीतीने कोर्टाबाहेर पळत सुटली. सायलीने लहान कृष्णाला आनंदाने आपल्या छातीशी कवटाळले. राघवने पुढे होऊन सायलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या हातातील डोळ्यातील आनंदाश्रू आपल्या हाताने पुसले. सायली, आपण अखेर जिंकलो. देविका ताईला आणि कृष्णाला आपण न्याय मिळवून दिला, राघव भाऊक होऊन म्हणाला. हो राघव, हा फक्त आपला विजय नाही, तर आपल्या एकमेकांवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे, सायलीने राघवच्या डोळ्यात पाहत म्हटले. शशिकांत मामांना पोलीस जेलच्या गाडीत टाकत असताना अद्वैतने गुपचूप कोल्हापूर जेलमध्ये असलेल्या दिग्विजयला फोन लावला. भाई, मामा आत गेलेत. राघव आणि सायलीने कोर्टात बाजी मारली आहे. आता आपला शेवटचा प्लॅन अंमलात आणावा लागेल. तुरुंगात बसलेल्या दिग्विजयच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि क्रूर हसू उमटले. कोर्टातील ऐतिहासिक विजयानंतर इनामदार घराण्याची फॉर्च्युनर पुन्हा एकदा वाड्याच्या दारात येऊन थांबली. सायलीने हसत मुखाने लहान कृष्णाला गाडीतून खाली उतरवले. आज रावसाहेब बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. त्यांनी आपली लाकडी काठी वाड्याच्या उंबरठ्यावर टेकवली आणि आत प्रवेश केला. हॉलमध्ये येताच सुलोचनाबाई देवाच्या देवाऱ्यासमोर शांतपणे बसल्या होत्या. त्यांचे डोळे रडून रडून लाल झाले होते. ज्या भावाला त्यांनी आयुष्यभर देव मानले, त्यानेच त्यांच्याशी आणि त्यांच्या मृत मुलीच्या रक्ताशी एवढा मोठा दगाफटका केला, हे सत्य पचवणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. सायली हळूच कृष्णाला घेऊन सुलोचनाबाईंच्या जवळ आली. आई, तुमचा नातू देविका ताईंचा अंश आपल्या घरात आलाय. आता तरी तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसा, सायली अत्यंत मऊ स्वरात म्हणाली. सुलोचनाबाईंनी मान वर करून कृष्णाकडे पाहिले. कृष्णाने त्यांच्याकडे पाहून एक निष्पाप आणि गोड हसू दिले. सुलोचनाबाईंना राहवले नाही. त्यांनी धावत जाऊन कृष्णाला आपल्या कचाट्यात घेतले आणि त्याच्या चेहऱ्याचे मुके घेऊ लागल्या. बाळा, मला माफ कर. तुझ्या या आजीचे डोळे असून ती आंधळी झाली होती. शशिकांतच्या शब्दावर विश्वास ठेवून मी माझ्याच हक्काच्या मुलांवर, राघव आणि सायलीवर संशय घेतला. सुलोचनाबाईंनी राघवकडे पाहत हात जोडले. राघवने पुढे होऊन सुलोचनाबाईंचे हात हातात घेतले. आई, असं करू नकोस. शशिकांत मामाने डावच एवढा हुशारीने टाकला होता की कोणीही फसेल. पण आता सगळं ठीक झालं आहे. आपला वारस आपल्या घरात सुरक्षित आहे, राघव एका समजूतदार मुलासारखं म्हणाला. रावसाहेबांनी मागे उभे राहून राघव आणि सायलीकडे अत्यंत अभिमानाने पाहिले. तितक्यात वाड्याच्या कोपऱ्यातून प्रिया अत्यंत भीतीने
आणि रडवेला चेहरा करून बाहेर आली. तिच्या हातात एक छोटी ट्रॅव्हलिंग बॅग होती. शशिकांत मामा जेलमध्ये गेल्यामुळे आता वाड्यात तिचे काहीच स्थान उरले नव्हते हे तिला पण माहिती होती. पण ती एवढ्या सहज माघार घेणारी नव्हती. आई, बाबा, मी हा वाडा सोडून चालले आहे, प्रिया डोळ्यात खोटे अश्रू आणून म्हणाली. मामांनी माझ्याशीही खोटं बोललं. मला वाटलं होतं की हा मुलगा खरोखरच देविकाताईंचा अंश आहे, म्हणून मी त्याला पोटच्या मुलासारखं वाढवलं. मामांनी खऱ्या शत्रूंपासून वाचवण्यासाठी खोटा वारस उभा केलाय याच विश्वासाने मी वाड्यात आले होते. पण मामांचा हेतू मालमत्ता लाटायचा होता हे मला माहीत नव्हतं. मला माफ करा. प्रियाने पुन्हा एकदा सुलोचनाबाईंच्या भावनांशी खेळायला सुरुवात केली होती. सायलीने प्रियाकडे पाहिले. सायलीला पक्के ठाऊक होते की प्रिया जितकी दाखवते तितकी निष्पाप नाही. ती या संपूर्ण कटात मामासोबत सामील होती. प्रिया, नाटक बंद कर, राघव रागाने म्हणाला. पण सुलोचनाबाईंनी राघवला थांबवले. थांब राघव, प्रियाने जरी खोट्या मुलाला आणलं असलं तरी गेल्या काही महिन्यात तिने या वाड्याची आणि माझी काळजी घेतली आहे. शशिकांतच्या पापाची शिक्षा आपण तिला देऊ शकत नाही. शिवाय तो लहान मुलगा अजूनही लहान आहे, त्याची काय चूक? प्रिया, तू आता कुठेही जाणार नाहीस, तू याच वाड्यात राहशील. सुलोचनाबाईंनी भावनिक होऊन निर्णय घेतला. प्रियाने मनातल्या मनात एक कुत्सित हसू आणले. तिची वाड्यातील जागा अजूनही सुरक्षित होती. सायलीने राघवकडे पाहिले आणि डोळ्यांनीच इशारा केला की प्रियावर आपल्याला 24 तास नजर ठेवावी लागेल. त्याच रात्री वाड्यातील सगळेजण जेवून आपापल्या खोलीत निघून गेले होते. लहान कृष्णा सुलोचनाबाईंच्या कुशीत गाढ झोपला होता, तर प्रिया वाड्याच्या गेस्ट रूममध्ये बसून आपल्या पुढील चालींचा विचार करत होती. वरच्या खोलीत राघव लॅपटॉप उघडून कंपनीचे जुने आर्थिक व्यवहार तपासत बसला होता. त्याचा उजवा हात अजूनही खांद्यापाशी जखडलेला होता, ज्यामुळे त्याला काम करताना किंचित त्रास होत होता. सायली खोलीत आली. तिने राघवचा तो चेहरा थकलेला पाहिला आणि कपाळावरील काळजीच्या आठ्या सुद्धा पाहिल्या. तिने हळूच पुढे होऊन राघवचा लॅपटॉप बाजूला सरकवला. राघव, कोर्टाची एवढी मोठी लढाई आपण जिंकलोय. मामा कोठडीत आहेत, मग तुमच्या चेहऱ्यावर हा पराभवाचा सावट का आहे? सायलीने अत्यंत काळजीच्या स्वरात विचारले. राघवने एक दीर्घ श्वास सोडला. त्याने सायलीचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेतला. सायली, मामा तर फक्त एक मोहरा होते. खरा खेळाडू कोल्हापूर जेलमध्ये बसलाय. दिग्विजय गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. अद्वैतचा फोन ज्या पद्धतीने त्याने कट केला त्यावरून मला स्पष्ट जाणवते की तो आता आपल्या बिझनेसवर थेट आर्थिक प्रहार करणार आहे. सायलीने राघवच्या हातावर आपली पकड अधिक घट्ट केली. राघव, जोपर्यंत आपण दोघे एकत्र आहोत तोपर्यंत दिग्विजय कोणताही आर्थिक किंवा कॉर्पोरेट सापळा रचू दे, आपण तो मिळून भेदणार. बिझनेसच्या जगात तुम्ही साम्राज्य उभं केले तर कॉर्पोरेट कायद्याची जाण मलाही आहे. आपण हार मानणार नाही. राघवने सायलीच्या डोळ्यात पाहिले. तिथला तो अथंग विश्वास आणि धीर पाहून राघवच्या मनातील भीती एका क्षणात नाहीशी झाली. त्याने सायलीला हलकेच आपल्याजवळ ओढले. त्या शांत रात्री त्यांच्यातील मूक नाते आता शब्दांशिवाय एकमेकांची ताकद बनत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार वाड्यात चहाचे वातावरण असतानाच अचानक दारात 2 काळ्या गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांमधून काही सरकारी अधिकारी आणि बँकेचे मुख्य मॅनेजर्स फाईल्स घेऊन आत आले. त्यांच्यासोबत दिग्विजयचा दुसरा एक कॉर्पोरेट वकील उभा होता. रावसाहेब बाबा काठी टेकवत पुढे आले. आता काय प्रकार आहे हा? सुनावणी तर कालच संपली ना? बँकेच्या अधिकाऱ्याने पुढे होऊन एक नोटीस राघवच्या हातात दिली. राघवराव, इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नावावर 25 वर्षांपूर्वी प्रतापराव इनामदार म्हणजे दिग्विजयचे वडील यांनी बँकेकडून घेतलेले 100 कोटी रुपयांचे जुने कर्ज अद्याप थकीत आहे. त्या जुन्या करारानुसार जर इनामदार फॅमिली ट्रस्टमध्ये कोणताही कायदेशीर गुन्हा किंवा अंतर्गत वाद झाला तर बँक तात्काळ सर्व खाती फ्रीज करू शकते. वकिलाने पुढे सांगितले. शशिकांत विधाते यांच्या अटकेमुळे कंपनीची पत बाजारात घसरली आहे. जर पुढील 15 दिवसात
तुम्ही हे 100 कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह फेडले नाही तर बँक इनामदार ग्रुपला दिवाळखोर घोषित करेल आणि या ऐतिहासिक इनामदार हवेलीचा थेट लिलाव केला जाईल. ही नोटीस वाचताच सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. रावसाहेब बाबाही खुर्चीवरच कोसळले. 15 दिवसात 100 कोटी रुपये उभे करणे चालू बिझनेसमध्ये कोणत्याही मोठ्या उद्योजकासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. दिग्विजयने कोणताही शारीरिक हिंसाचार न करता थेट इनामदारांच्या कंठालाच हात घातला होता. बँकेचे अधिकारी ती 100 कोटींची जप्तीची नोटीस देऊन गेल्यापासून इनामदार हवेलीवर जणू दुःखाचे सरण पसरले होते. वाड्याचे ते अथांग वैभव एका झटक्यात पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार की काय अशी भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दुपारची वेळ झाली होती, पण वाड्याच्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर आज अन्नाचा एकही कण शिजला नव्हता. रावसाहेब आपल्या अभ्यासिकेत एकटेच अंधारात बसून होते. त्यांच्या हातातील ती चांदीची मूठ असलेली काठी आज एका कोपऱ्यात शांत पडली होती. ज्या बिझनेस साम्राज्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं तोच बिझनेस आज त्यांचा सख्खा पुतण्या दिग्विजय लिलावात काढायला निघाला होता. या धक्क्याने बाबांना आतून पूर्णपणे तोडून टाकले होते. खाली हॉलमध्ये सुलोचनाबाई देव्हाऱ्यासमोर बसून देवाकडे पाहत ढसाढसा रडत होत्या. हे भगवंता, काय पाप केलं होतं मी. आधी माझ्या सख्ख्या भावाने शशिकांतने मला 5 वर्ष अंधारात ठेवून माझ्या देविकाच्या बाळाशी कळ केला आणि आता तो प्रतापरावांचा कार्टा दिग्विजय आमच्या तोंडचा घास हिरावून घ्यायला निघालाय. माझ्याच डोळ्यात देखत हा वाडा लिलावात निघणार का रे बाबा. सुलोचनाबाई आपली छाती पडवून घेत देवापाशी आक्रंदन करत होत्या. प्रिया नेहमीप्रमाणे तिथेच साळसूतपणे सुलोचनाबाईंच्या पायापाशी बसली होती. तिने सुलोचनाबाईंचे पाय चेपत त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत आपल्या सहानुभूतीचे जाळे अधिक घट्ट विणायला सुरुवात केली. आई, रडू नका ना प्लीज, तुमची तब्येत बिघडेल. शशिकांत मामांनी जे काही केलं त्याची शिक्षा देवाने त्यांना दिलीच आहे, पण हा दिग्विजय तर त्याहूनही क्रूर निघाला. आई, माझ्या मनात एक विचार येतोय. जर राघवदादांना हा वाडा वाचवता येत नसेल तर आपण स्वतः दिग्विजयशी बोलून तडजोड करावी का. शेवटी तो तुमचा पुतण्याच आहे ना. प्रियाने अत्यंत धूर्तपणे सुलोचनाबाईंच्या कानात विधाने पेरायला सुरुवात केली. वरच्या गॅलरीत उभी राहून सायली खाली चाललेला हा सगळा प्रकार अत्यंत बारकाईने पाहत होती. प्रिया सुलोचनाबाईंच्या या भावनिक हातबलतेचा कसा फायदा घेते हे तिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नव्हते. पण आत्ताच मध्ये पडल्यास सासूबाई पुन्हा चिडतील हे ओळखून सायलीने स्वतःवर ताबा ठेवला. ती खोलीत आली जिथे राघव सतत आपल्या बिझनेस वर्तुळातील बड्या इन्व्हेस्टर्सना आणि बँकेच्या चेअरमन्सना फोन लावण्याचा प्रयत्न करत होता. हॅलो, हां मेहता साहेब, मी राघव इनामदार बोलतोय. आपल्या नवीन इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या शेअरबद्दल बोलायचं होतं. काय, तुम्ही आत्ता बिझी आहात? हॅलो. राघवने वैतागून फोन बेडवर फेकला. काय झालं राघव? सायलीने पुढे होऊन विचारले. सायली, दिग्विजयने मार्केटमध्ये आपल्या विरुद्ध अशी काही अफवा पसरवली आहे की इनामदार ग्रुप कोणत्याही क्षणी दिवाळखोर होणार आहे. कथेत पुढे सरकण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्हाला व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन दिसत आहे ना, ते सन्ने सबस्क्राईब करा आणि त्याच्या खाली लाईक आणि हाईप नावाचे बटन आहे, त्याने हाईपसुद्धा करा व्हिडिओला, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. धन्यवाद. त्यामुळे बिझनेस जगतातील माझे जुने मित्र आणि बँकर्स आज माझा फोन उचलायलाही तयार नाही आहेत. 15 दिवसात 100 कोटी उभे करणं तर लांबच, पण कोणी माझ्याशी साधी मीटिंग करायलाही तयार नाही आहे. राघवने हाताश होऊन सोफ्यावर डोके टेकवले. सायलीने राघवच्या खांद्यावर हात ठेवला. राघव, बिझनेस जगतात तसा तुमचा एक दबदबा आहे, तसंच कायद्याच्या जगातही काही नियम असतात. दिग्विजय ज्या लोन डीडच्या जोरावर आपल्याला धमकावतोय ती 25 वर्षांपूर्वीची मूळ कागदपत्र आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिली पाहिजेत.
त्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग सापडणार नाही. पण सायली ती मूळ कागदपत्र बाबांनी वाड्याच्या मुख्य कपाटातील एका गुप्त लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली आहेत. आणि बाबांची ही अवस्था बघता आता त्यांच्याकडून चाव्या मागून त्यांना अधिक ताण देणं योग्य वाटत नाही, राघव म्हणाला. रात्रीचे 12:30 वाजले होते. संपूर्ण इनामदार हवेलीवर एका भयानक शांततेचा अंमल होता. बाहेर रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता. प्रिया आपल्या खोलीत सावधपणे उठली. तिने खिडकी बाहेर पाहिले. सगळीकडे अंधार होता. तिने गुपचूप आपला मोबाईल काढला आणि एका अज्ञात नंबरवरून मेसेज केला. काम आज रात्रीच होईल. राघव आणि सायली पूर्णपणे बिझनेस वाचवण्यात गुंतले आहेत. मी बाबांच्या खोलीतून मूळ कागदपत्र गायब करते. मेसेज पाठवून प्रियाने अंगावर एक काळी शाल ओढली. हातात एक लहान टॉर्च घेतला आणि पाऊल न वाजवता ती खोली बाहेर पडली. कॉरिडॉरमधून चालताना तिच्या पावलांचा किंचितही आवाज येत नव्हता. ती सरळ रावसाहेब बाबांच्या अभ्यासिकेच्या दरवाजेपाशी पोहोचली. दरवाजाला हलका धक्का दिला तसा तो उघडला. प्रिया आत शिरली आणि तिने कपाटाच्या दिशेने पावले टाकली. पण नेमकी त्याच वेळी सायली सुद्धा किचनमध्ये कृष्णासाठी दूध गरम करण्यासाठी उतरली होती खाली. जिना उतरताना तिला बाबांच्या स्टडी रूमच्या फटीतून एक लहान प्रकाशाचा कवडचा हलताना दिसला. सायली जागच्या जागी थांबली. तिच्या मनातील संशयाची पाल चुकचुकली. एवढ्या रात्री बाबांच्या खोलीत कोण असू शकतं? सायलीने मनात विचार केला आणि ती अत्यंत सावधपणे अभ्यासिकेच्या दरवाजाच्या दिशेने सरकू लागली. सायलीने अत्यंत सावधपणे पाऊल न वाजवता दाराच्या दिशेने सरकण्यास सुरुवात केली. आतमध्ये प्रियाच्या काळजाची धडधड वाढली होती. तिने कपाटाच्या गुप्त लॉकरमधून वाड्याची मूळ खरेदी खत आणि फॅमिली ट्रस्टची मुख्य फाईल यशस्वीपणे बाहेर काढली होती आणि ती आपल्या शालीच्या आत लपवत होती. तेवढ्यात तिला कॉरिडॉरमध्ये कोणाच्या तरी पैंजणाचा अतिशय संथ आवाज ऐकू आला. बापरे, कोणीतरी येते. प्रियाच्या अंगाला भीतीने घाम फुटला. तिने कसलाही विचार न करता तात्काळ टॉर्च बंद केला आणि खोलीतील अथांग जड मखमली पडद्याच्या मागे स्वतःला लपवून घेतले. तिने आपला श्वास रोखून धरला. नेमक्या त्याच सेकंदाला सायलीने दाराला हलकासा धक्का दिला आणि ती आत आली. खोलीत पूर्ण अंधार होता. सायलीने आजूबाजूला नजर फिरवली, पण अंधारामुळे पडद्यामागे लपलेली प्रिया तिला दिसली नाही. सायली कपाटाच्या जवळ आली. तिला कपाटाचे दार किंचित उघडे असल्यासारखे वाटले. कदाचित आज बिझनेसच्या टेन्शनमुळे बाबा घाईघाईत कपाटाचा दरवाजा लावायला विसरले असतील का? सायलीने मनात विचार केला. तिने पुढे होऊन कपाटाचे दार व्यवस्थित बंद केले आणि ती खोलीबाहेर पडून पुन्हा किचनच्या दिशेने निघून गेली. सायली बाहेर जाताच पडद्यामागून प्रिया बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विजयी हसू उमटले. तिने ती महत्वाची फाईल आपल्या शालीत घट्ट धरली आणि गुपचूप वाड्याच्या मागच्या बागेतील एका जुन्या अंधाऱ्या कुंडीच्या खाली ती फाईल लपवून ठेवली, जेणेकरून सकाळी योग्य वेळ पाहून ती वाड्याबाहेर अद्वैतच्या स्वाधीन करता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सूर्य उगवला, पण इनामदार हवेलीतील तणाव तसूभरही कमी झाला नव्हता. राघव सकाळी लवकर उठून हॉलमध्ये आला. त्याने कॉर्पोरेट लॉयरशी बोलून ठरवले होते की दिग्विजयच्या 100 कोटींच्या नोटिसीला आव्हान देण्यासाठी आधी मूळ कराराची कागदपत्रे तपासावी लागतील. बाबा बाबा जरा उठलात का? आपल्याला त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आपल्या फॅमिली ट्रस्टची मूळ कागदपत्र
आणि वाड्याचं खरेदी खत लागणार आहे. आपण आत्ताच ते तपासून घेऊया का? राघवने अभ्यासिकेतून बाहेर येत असलेल्या रावसाहेब बाबांना विचारले. रावसाहेब बाबांनी गंभीरपणे मान डोलावली. हो राघव, ती कागदपत्र माझ्या कपाटातल्या लॉकरमध्ये अगदी सुरक्षित आहेत. चल, मी तुला देतो. रावसाहेब, राघव आणि पाठोपाठ सायलीसुद्धा अभ्यासिकेत आले. बाबांनी कपाटाचे दार उघडले आणि लॉकरची गुप्त चावी फिरवली. लॉकर उघडताच बाबांचे हात हवेतच थरथरू लागले. लॉकर पूर्णपणे रिकामा होता. तिथे असलेली लाल रंगाची मुख्य फाईल गायब होती. राघव, फाईल इथे नाही आहे. बाबांचा आवाज भीतीने कातर झाला. काय? बाबा, नीट बघा, तिथेच मागे कुठे पडली आहे का? राघवने स्वतः पुढे होऊन पूर्ण कपाट शोधायला सुरुवात केली. पण संपूर्ण कपाटाची उलथाफलत करूनही ती फाईल कुठेच सापडली नाही. वाड्याची मूळ खरेदी खत आणि ट्रस्टचे मुख्य पेपर्स गायब झाले होते. याचा अर्थ आता बँक 15 दिवसात वाड्याचा लिलाव सहज करू शकत होती, कारण राघवकडे स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करायला कोणताही अधिकृत कागद उरला नव्हता. अभ्यासिकेतील हा गोंधळ ऐकून सुलोचनाबाई आणि मागून प्रियासुद्धा तिथे पोहोचल्या. वाड्याचे मूळ कागदपत्र चोरीला गेल्याचे समजताच सुलोचनाबाईंनी कपाळाला हात लावला. हे देवा, आता आमचं सगळं संपलं. ज्या कागदपत्रांच्या जोरावर आपण दिग्विजयला कोर्टात खेचणार होतो, तीच कागदपत्र चोरीला गेली. या घरात बाहेरचा कोणी माणूस तर येऊ शकत नाही. मग ही चोरी केली कोणी? सुलोचनाबाई रडत रडत म्हणत होत्या. प्रियाने नेमकी याच संधीची वाट पाहिली होती. ती अत्यंत साळसूद चेहरा करून सुलोचनाबाईंच्या जवळ आली आणि सायलीकडे संशयास्पद नजरेने पाहत म्हणाली, आई, मला असं बोलायचं नाही आहे, पण काल दुपारी मी स्वतः सायलीला मामांच्या खोलीत काहीतरी शोधताना रंगे हात पकडलं होतं. तेव्हा तर तिने औषधांच्या चिठ्ठीचं खोटं कारण सांगितलं. आणि काल मध्यरात्री सुद्धा मी सायलीला किचनच्या बहाण्याने खाली फिरताना पाहिलं होतं. आई, विचार करा, सायली ही पुण्याच्या एवढ्या मोठ्या IT कंपनीची प्रोजेक्ट हेड आहे. तिच्याकडे कॉर्पोरेट जगताची सगळी माहिती आहे. राघवदादांना बिझनेस वाचवण्यासाठी या पेपर्सची गरज होती. मग हे पेपर्स अचानक गायब कसे झाले? प्रियाने अत्यंत हुशारीने संशयाची सुई सायली आणि राघवच्या दिशेने फिरवली होती. सुलोचनाबाईंनी संशयाने आणि अविश्वासाने सायलीकडे पाहिले. सायली, प्रिया जे सांगते ते खरं आहे का? तू काल रात्री इथे आली होतीस का? सुलोचनाबाईंच्या आवाजात पुन्हा एकदा तोच जुना संताप परत आला होता. राघव रागाने प्रियावर ओरडणार तितक्यात सायलीने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. सायली शांतपणे पुढे आली आणि सुलोचनाबाईंच्या डोळ्यात डोळे राखून म्हणाली, आई, मी काल रात्री नक्कीच इथे आले होते, कारण मला या खोलीत एका टॉर्चचा प्रकाश दिसला होता. मी जेव्हा आत आले तेव्हा खोलीत कोणीच नव्हतं आणि कपाटाचं दार उघडं होतं. मी तर फक्त ते दार बंद करून गेले. पण आई, जो माणूस या वाड्याची कागदपत्र चोरून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारेल एवढा मूर्ख माझा राघव नक्कीच नाही. आणि राहिला प्रश्न चोर कोण आहे, तर तो चोर फार काळ या साळसूद मुखवट्यामागे लपून राहू शकणार नाही. सायलीने प्रियाकडे अत्यंत धारदार कटाक्ष टाकला. प्रियाने भीती लपवण्यासाठी आपले तोंड बाजूला केलं. सायलीला 100% खात्री पटली होती की ही चोरी प्रियानेच केली आहे. पण जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत ती सुलोचनाबाईंसमोर काहीही सिद्ध करू शकत नव्हती. दिग्विजयचा आर्थिक गळफास आता इनामदार हवेलीभोवती अधिकच घट्ट आवळला गेला होता. राघव आणि सायलीकडे आता केवळ 14 दिवस बाकी होते आणि हातात एकही कागदपत्र नव्हते.
प्रियाने सुलोचनाबाईंसमोर केलेल्या त्या खोट्या आरोपानंतर सायली अजिबात डगमगली नाही. तिने शांत डोक्याने विचार करायला सुरुवात केली. ती आपल्या खोलीत येऊन खिडकीपाशी उभी राहिली. प्रियाने ज्या पद्धतीने संशयाची सुई माझ्यावर ढकलली त्यावरून तर हे 100% स्पष्ट आहे की ही चोरी तिनेच केली आहे. काल रात्री जेव्हा मी बाबांच्या अभ्यासिकेत गेले तेव्हा कोणीतरी तिथे आधीपासून होतं. जर तिने रात्रीच कागदपत्र चोरली असतील तर ती आत्तापर्यंत वाड्याबाहेर नेणं तिला शक्य नव्हतं, कारण सकाळी 6 वाजल्यापासून मी स्वतः हॉलमध्ये हजर होते. याचा अर्थ ती फाईल अजूनही याच वाड्यात किंवा आसपास कुठेतरी लपवलेली आहे. सायलीने मनात पक्के गणित मांडले. सायलीने आपल्या IT प्रोजेक्ट हेडच्या तीक्ष्ण बुद्धीचा वापर करून प्रियावर छुप्या पद्धतीने पाळ ठेवण्याचे ठरवले. तिने स्वतः खोलीबाहेर न पडता खिडकीच्या आडून वाड्याच्या प्रांगणात आणि प्रियाच्या खोलीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून राहणे सुरू केले. दुसरीकडे राघव आपल्या जखमी उजव्या हाताची पर्वा न करता कोल्हापूरच्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचला होता. दिग्विजयने रचलेल्या या 100 कोटींच्या चक्रव्यूहातून कंपनीला वाचवण्यासाठी त्याला बँकेच्या चेअरमनकडून काही दिवसांची सवलत हवी होती. बँकेच्या VIP केबिनमध्ये राघव आणि मुख्य मॅनेजर समोरासमोर बसले होते. हे बघा राघवराव, इनामदार ग्रुप हा आमचा सर्वात जुना आणि विश्वासू क्लायंट आहे. चेअरमनने चहाचा कप बाजूला ठेवत म्हटले. पण दिग्विजय सूर्यवंशी यांनी जे लिगल डील प्रतापरावांच्या नावावर असलेले पेपर्स कोर्टाच्या नोटीसोबत जोडले आहेत ते कायद्यानुसार खूप मजबूत आहेत. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की कौटुंबिक वाद झाल्यास बँक तुमची खाती फ्रीज करू शकते. चेअरमन साहेब, मला फक्त 10 दिवसांचा वेळ द्या. मी आमच्या पुण्याच्या आणि मुंबईच्या प्रोजेक्ट्समधून फंड्स वळवून हे 100 कोटी क्लिअर करतो. पण तोपर्यंत आमची बिझनेस खाती सुरू ठेवा, अन्यथा मार्केटमध्ये आमची नाचक्की होईल. राघवने आपल्या संपूर्ण बिझनेसचा अनुभवाचा वापर करत विनंती केली. चेअरमनने हताश होऊन मान नकारार्थी हलवली. राघवराव, मी वैयक्तिकरित्या तुम्हाला मदत करू शकलो असतो, पण दिग्विजयचे राजकीय आणि कॉर्पोरेट संबंध खूप वरपर्यंत आहेत. जेलमध्ये असूनही त्याचे वकील माझ्यावर दबाव टाकतायत. जर 15 दिवसात पैसे आले नाहीत तर मला नाईलाजाने या इनामदार हवेलीच्या लिलावाची अधिकृत जाहिरात वर्तमानपत्रात द्यावीच लागेल. मी कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही. राघव केबिन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर संतापाचा चाळ होता. दिग्विजयने त्याला 4 बाजूंनी कोंडीत पकडले होते. तो तातडीने गाडीत बसला आणि वाड्याच्या दिशेने निघाला. दुपारची वेळ झाली होती. सुलोचनाबाई आणि बाबा आपल्या खोलीत विश्रांती घेत होते. वाड्यात शांतता पसरली होती. प्रियाने हीच संधी साधली. ती आपल्या खोलीतून बाहेर आली आणि आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत ती वाड्याच्या मागच्या बागेच्या दिशेने सरकली. तिने रात्री ज्या जुन्या कोंडीखाली ती लाल फाईल लपवली होती तिथे ती पोहोचली. तिने आजूबाजूला पाहिले आणि ती फाईल बाहेर काढली. त्याचवेळी सायली गॅलरीतून तिच्या या हालचाली पाहत होती. सायलीने कसलाही आवाज न करता पाऊल उचलले आणि ती गुपचूप प्रियाच्या पाठीमागे बागेत आली. प्रिया बागेच्या मागच्या छोट्या लोखंडी गेटजवळ गेली, जिथे बाहेर दिग्विजयचा वकील अद्वैत गाडी घेऊन उभा होता. प्रियाने गेटच्या फटीतून ती फाईल अद्वैतच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. हे घ्या वकील साहेब, वाड्याचे मूळ पेपर्स. आता राघव काहीच करू शकणार नाही. प्रिया कुजबुजली. नेमकी त्याच वेळी सायली एका मोठ्या झाडामागून बाहेर येणार. इतक्यात वाड्याच्या गॅलरीतून सुलोचनाबाईंचा आवाज
जोरात घुमला. प्रिया, अगं कुठे आहेस? तो कृष्णा रडतोय, त्याला दूध आणून दे जरा. सुलोचनाबाईंच्या या अचानक झालेल्या आवाजाने प्रिया दचकली. अद्वैतनेही तातडीने आपला हात मागे घेतला आणि गाडीचा दरवाजा बंद केला. प्रियाने भीतीने ती फाईल अद्वैतच्या हातात न देता घाईघाईने तिथेच बागेत असलेल्या एका मोठ्या वाळलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यामागे कोंबून दिली आणि ती वळून वाड्याच्या आत धावली. सायलीने हे सगळे लांबून पाहिले. फाईल अद्वैतच्या हातात गेली नव्हती, ती अजूनही बागेतच होती. पण प्रिया आत गेल्यावर सायली त्या लाकडांच्या ढिगाऱ्याजवळ पोचणार इतक्यात वाड्याच्या मुख्य गेटमधून राघवची फॉर्च्युनर गाडी हॉर्न वाजवत आत शिरली. राघवच्या फॉर्च्युनरचा हॉर्न ऐकताच बागेतील शांतता भंगली. सायली जी लाकडांच्या ढिगाऱ्याकडे सरकत होती ती जागच्या जागी थांबली. तिने पाहिले की राघव खाडीतून खाली उतरला आहे, पण त्याचा चेहरा प्रचंड चिंतेत आणि संतापात बुडालेला होता. बँकेच्या चेअरमनने मदत करायला साफ नकार दिला होता हे राघवच्या देहबोलीवरून सायलीने एका सेकंदात ओळखले. तिने विचार केला की जर ती आत्ता लाकडांच्या ढिगाऱ्यापाशी थांबली तर वाड्यातून बाहेर येणाऱ्या प्रियाला संशय येईल. सायलीने तात्काळ आपला बेत बदलला आणि ती थेट राघवच्या दिशेने चालत आली. राघव, सायलीने त्याच्या जवळ येत हळू आवाजात हाक मारली. राघवने तिच्याकडे हताश नजरेने पाहिले. सायली, चेअरमनने साफ नकार दिला. दिग्विजयने बँकेवर सुद्धा पूर्ण राजकीय आणि कायदेशीर दबाव आणलाय. आपल्याकडे आता फक्त 14 दिवस आहेत आणि वाड्याचे मूळ कागदपत्रही आपल्याकडे नाहीत. राघव अत्यंत खचलेल्या आवाजात म्हणाला. सायलीने आजूबाजूला पाहिले. प्रिया स्वयंपाकघराच्या खिडकीतून त्यांच्यावरच लक्ष ठेवून होती. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा.